हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू साथ इंग्लिश अकॅडमी. मग आपण काही लेक्चर पाहिले, डायलॉग बघितला, काही डेली वाक्य कसं वापरतात ते पाहिलं. बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे, मी काही महिने फक्त 1-2 महिने फक्त बेसिक घेणार आहे. नंतर मी टेन्सला सुरुवात करणार आहे. जसं आपले 1 सबस्क्रायबर झालेत तर मी टेन्सला सुरुवात करणार आहे. स्पर्धा परीक्षेचं ग्रामर पण घेणार आहे, मध्ये ग्रामर. त्याच्यानंतर आता मी स्पीच रायटिंग पण घेणार आहे. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग पण घेणार आहे. की तुम्हाला एक्झाम मध्ये जे जे काही पेपर मध्ये विचारतात ते आपण सर्व घेणार आहे. आज मी तुम्हाला घेणार आहे आय एम, शी इज आणि ही इज, आणि याच्यानंतर आपण वापरायचे V4. आता V4 म्हणजे काय? क्रियापदाचं चौथं रूप. क्रियापद म्हणजे काय? जे काम करतो आपण, जे ऍक्शन करतो त्याला म्हणतात क्रियापद. जसं खाणे क्रियापद, नाचणे क्रियापद, ओके. त्याच्यानंतर चालणे क्रियापद, शिकवणे क्रियापद. प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद येतं. त्याचं V4 घ्यायचं. म्हणजे V4 म्हणजे काय? जसं आता बघा, हा प्ले, हा झाला तुमचा V1 आहे. हा प्लेड आहे, हा झाला तुमचा V2 आहे. हा प्लेड आहे, हा झाला तुमचा V3 आहे. आणि जो हा प्ले याच्यानंतर जे बिल त्याला म्हणतात प्ले, आणि त्याला ING लावायचं. ING त्याला म्हणतात V4. तर मग आज आपण हा बघणार आहे, V4 वाला टेबल पाहणार आहे. जे काम आता चालू आहे. आता समजा आता मी काय करतो, तुम्हाला शिकवते ना. मी आता समजा नाचत असेल तर नाचते. आता स्वामी इकडे बेटा, आता हा पोरगा बेटा थोडस नाचण्याचे ऍक्शन कर फक्त. आता मुलगा आत्ता करतो ही ऍक्शन ना, नाच बेटा, डोंगी डोंगी नाच रे मना दाज ना. ही क्रिया ऍक्शन आता चालू आहे, तेव्हा तुम्हाला V4 वापरायचं. म्हणजे एम, इज, आर नंतर V4 वापरायचं. लक्षात ठेवा. सोपं एक, याला कंटिन्युअस टेन्स म्हणतात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता समजा बेटा, आता तू चालण्याचे ऍक्शन कर फक्त. आता चालत येतोय, त्याच्या अर्थ काय झालं? वॉकिंग करतोय, म्हणजे जे ऍक्शन आता चालू आहे. आता तू इकडे रे विपुल, बेटा तू लिहिण्याचे ऍक्शन कर. आता हा मुलगा लिहिण्याचे ऍक्शन करतो, वरती हात कर, वरती. हा लिहिण्याची ऍक्शन करतो, आत्ता करतोय, तर तो झाला रायटिंग. काय झालं? रायटिंग. तुम्हाला जे काम आत्ता होत असेल तर तुम्हाला एम, इज, आर प्लस आर तर घेतला नाही, मी फक्त एम आणि इज घेतलाय, नंतर V4 वापरायचे. ओके. तू इकडे ग अभ्यास करते आत्ता सिच्युएशन इज नाव कर ग. तर अभ्यास करायला काय म्हणतो आपण? स्टडी म्हणतो. त्याला ING लावायचं. म्हणजे काय झालं? स्टडिंग म्हणायचं. ओके बेटा, अभ्यास करते का तू? पण तुझ्या पप्पांचा फोन आला तर तू अभ्यास करत नाही म्हणे. चल ठीक आहे, इकडे रे. हा, खुर्ची आण ग वर. अरे आता जास्त उच्च झाला का? आता बरोबर आहे? काय रे तुझं माझ्या बरोबर तर होऊन गेला. हा, बिल्लाच बरं आहे तो. चल ठीक आहे, बिल्लाच बरे म्हणून त्याला मी खुर्चीवर उभे केलं. त्याचे फक्त एवढा भाग दिसत होता, दिसला बी नसता. बेटा तो ना आता नाश्ता करतो. नाश्ता करतो का तू कधी? हो, येस किंवा नव्हतं म्हण. येस, नाश्ता करतो. कसा खातो? असा कर मग नाश्ता. आता मुलगा नाश्ता करते, जे ऍक्शन आता चालू आहे. ओके, बस कर रे, किती खाशील? नाही दोन त्याला एवढा नाश्ता करतोय तो. आम्हाला राहू देशील का नाही? सरळ खाऊन गेला तू. चल ठीक आहे, तुम्हाला समजलं याचा वापर केव्हा करायचा. आता एकदा आपण सांगू. आता तू ना बेटा, तू ऍक्शन कर बोलण्याचे, यांच्याशी बोल, काही बी बोल. तुम्ही कशी आहात, हाऊ आर यू बोल फक्त. हाऊ आर यू. आता व्यक्ती तुमच्याशी बोलला, काम आता चालू आहे, म्हणजे काय झालं? टॉकिंग झालं. काय झालं? टॉकिंग. मग आता तुम्हाला काय समजलं? जे काम आता होत असेल त्याला ING वापरायचं, आणि ING पहिले तुम्हाला एम किंवा इज वापरायचं. जसं आता हे वाक्य आहे, आय म्हणजे मी आहे. आय म्हणजे काय? मी आहे. शी इज म्हणजे ती आहे, आणि ही इज म्हणजे तो आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता समजा मी शिकवत आहे, मी म्हणजे आय. ओके, आणि आहे म्हणजे एम. एवढं घेतलं मी, आणि शिकवण्याला काय म्हणतात? टीच. मी तुम्हाला काय सांगितलं? ING वापरायचं आहे. आय एम टीचिंग म्हणजे मी शिकवत आहे.
ओके, ती शिकवत आहे, ती म्हणजे ती शिकवत आहे, ती म्हणजे काय, शी आहे म्हणजे काय, इज, शी इज. आणि शिकवणार मी काय बोलतो तुम्हाला, टीचिंग, शी इज टीचिंग. तो शिकवत आहे तो म्हणजे ही इज टीचिंग, THING. तर मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक समजला की सी इज टीचिंग, आय एम टीचिंग. मग आता कृतिका, मी आता काही वाक्य घेतो, बरोबर आहे, हे बेटा इकडे. आता मी काय वाक्य देतो, पोहण्याला काय म्हणतो का, स्विमिंग. स्विमिंग म्हणायचं. आता मी पोहत आहे, आता मी पोहत असेल तर तुम्हाला म्हणायचं मी पोहत आहे, आय एम अ स्विमिंग. आय एम स्विमिंग नाही ना, आय एम स्विमिंग येईल. ओके, आय एम स्विमिंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रियापदाच्या अगोदर कोणतेही आर्टिकल येत नाही. आय एम स्विमिंग. आय एम नको म्हणून, आय एम स्विमिंग. आय एम स्विमिंग. लावले, आय एम स्विमिंग. ती पोहत आहे, शी इज स्विमिंग. तो पोहत आहे. ही इज स्विमिंग. आता तिघी वाक्य फास्ट बोल. आय एम स्विमिंग. शी इज स्विमिंग. ही इज फास्ट, स्विमिंग. अजून बोल. आय एम स्विमिंग. ही इज स्विमिंग. शी इज स्विमिंग. आय एम स्विमिंग, सी इज स्विमिंग, ही इज स्विमिंग. आय एम स्विमिंग. ही इज स्विमिंग. 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 हा, आय एम स्विमिंग. शी इज स्विमिंग. ही इज स्विमिंग. परत एकदा. आय एम स्विमिंग. शी इज स्विमिंग. ही इज स्विमिंग. जस्ट तू शिकवतोय, काय शिकवतोय, टीचिंग करतोय. मी शिकवत आहे, आय एम टीचिंग. स्पीक लावले, आय एम ती टीचिंग. शिकवत आहे, शी इज टीचिंग. तो शिकवत आहे. ही इज टीचिंग. आता याला फास्ट कर, तू राहते फास्ट बोल. आय एम टीचिंग. ही इज टीचिंग. शी इज टीचिंग. बरोबर, आय एम टीचिंग, ही इज टीचिंग, शी इज टीचिंग. फास्ट. आय एम टीचिंग. ही इज टीचिंग. शी इज टीचिंग. फास्ट. आय एम टीचिंग, शी इज टीचिंग, ही इज टीचिंग. फास्ट बोल. आय एम टीचिंग. शी इज टीचिंग. ही इज टीचिंग. अरे फास्ट, एकदम आय फास्ट. एम टीचिंग. ही इज टीचिंग. घाबरायचं नाही बेटा, घाबरायचं नाही. हे घाबरू नका, कान फुकून तू का. आय एम टीचिंग. ही इज टीचिंग. शी इज टीचिंग. फास्ट. आय एम टीचिंग. शी इज टीचिंग. ही इज टीचिंग. स्वामी ये चल, आता आपण डान्स, तू नाचत आहे, असं आता आणि करी तसं ना. आता मी नाचत आहे, कसं होईल आहे, I am a dancing. ती नाचत आहे, She is dancing. तो नाचत आहे, They are dancing. तो नाचत आहे. He is dancing. मी काय बोललो, जे काम आता होत असेल तेव्हा तुम्हाला हे विफोर वापरायचे. आता तुला फास्ट बोलशील बेटा, बघ, आय एम डान्सिंग, ही इज डान्सिंग, शी इज डान्सिंग. I am dancing. He is dancing. She is dancing. I am dancing. She is dancing. He is dancing. स्विमिंग. I am swimming. He is swimming. ठीक आहे, टीचिंग. I am teaching. गाडी पुस्तक झाली तर ठीक आहे, काय अडचण नाही, विफोर घ्यायचं, समजलं आता. ओके, आता बेटा तू ना अभ्यास करत आहे, अभ्यास करा काय आता, I am studying. स्टडिंग. मी अभ्यास करत आहे, I am studying. ती अभ्यास करत आहे, She is studying. तो अभ्यास करत आहे. He is studying. त्याला फास्ट बोल. I am studying. She is studying. He is studying. फास्ट. I am studying. She is teaching. ही इज I am स्टडिंग. studying. काय She घाबरू is नको बेटा, studying. नको, चल ठीक आहे, नको, खाते काहीतरी. ओके, तो म्हणजे मी खात आहे, आय एम इटिंग. ती खाते, शी इज इटिंग, तो खाते, ही इज इटिंग. मी खात आहे, I am eating. जोराने बोल. I am eating. ती खात आहे, She is eating. तो खात आहे. He is eating. आता फास्ट बोल, समोर पहा, कॅमेरा समोर. I am eating. She is eating. He is eating. फास्ट. I am eating. She is eating. He is eating. ऐकत नाही, जोराने बोला. I am eating. She is eating. Eating. He is. आय एम इटिंग, शी इज इटिंग, ही इज इटिंग. फास्ट. I am eating. She is eating. He is teaching. Eating. टीचिंग नाही, इटिंग बोल. I am eating. She is eating. He is eating. इकडे रे, नाही तू एक गोष्टी का, तू ते काय करणार आहे, नाश्त्याला म्हणतो हॅव्हिंग ब्रेकफास्ट. मी नाश्ता करत आहे, I am having breakfast. मी नाश्ता करत आहे, I am having breakfast. ती नाश्ता करत आहे, She is having breakfast. तो नाश्ता करत आहे. He is having breakfast. ब्रेकफास्ट. Breakfast. जोराने बोला फास्ट. Breakfast. तुझी वाक्य फास्ट बोल. I am आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट, ही इज हॅव्हिंग ब्रेकफास्ट, ही इज हॅव्हिंग ब्रेकफास्ट. I am having breakfast. He is having breakfast. And she is having आणि मी breakfast. आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट, ही इज हॅव्हिंग ब्रेकफास्ट, ही इज हॅव्हिंग ब्रेकफास्ट. I am having breakfast. She is having breakfast. He is having breakfast. I am having breakfast. She is having breakfast. He is having breakfast. I am having breakfast. He is having breakfast. नाही, अजून थोडं फास्ट बोलायचं, घरी प्रॅक्टिस करायची. मी टीव्ही पाहत आहे. I am watching tea. जोराने बोल ना, खात I am watching tea. टीने टीव्ही. TV. मी टीव्ही पाहत आहे, I am watching TV. ती टीव्ही पाहत आहे. She watching TV. शी इज वॉचिंग टीव्ही. She is watching TV. तो टीव्ही आहे. He is watching TV.
बघा मी आता जी प्रॅक्टिस घेतो मी जास्त करून एडिट करत नाही. जे मुलांचे चुकले ते पण दाखवतो. मी ह्या कारणाने दाखवतो की मुलांमध्ये काय चुका होतात, त्यांच्याकडनं काय दुरुस्ती केली पाहिजे, त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढला पाहिजे, तुम्हाला दिसलं पाहिजे की आपण या ठिकाणी कशी मेहनत करत होतो. परत एकदा बघा, तुला म्हणायचे आय एम वॉचिंग टीव्ही, शी इज वॉचिंग टीव्ही, ही इज वॉचिंग टीव्ही. I am watching TV. She is watching TV. चल ठीक बेटा, टीव्ही He is टीव्ही watching नको TV. म्हणू, हा ना, तर मला टीव्ही येऊन जाईल. ये इकडं. ओके बेटा, डान्सिंग फास्ट बोलायचे हा फटाफट. आता मी आता प्रत्येकला बोलवतो फास्ट, हा एकदम फास्ट बोलायचे. हा डान्सिंग. I am dancing, he is dancing, she is dancing. Fast. I am dancing, he is dancing, she is dancing. 3 eating I am eating. She is eating. He is eating. fast. I am eating. She is eating. He is eating. I am swimming. He is swimming. She is Fast. swimming. I am swimming. He is swimming. She is swimming. I am teaching. He is teaching. She is teaching. जोराने. I am teaching. She is teaching. He is teaching. बिलकुल. हा डान्सिंग. I am dancing. She is dancing. He is dancing. जोराने. I am dancing. She is dancing. He is dancing. हा हॅव्हिंग ब्रेकफास्ट. I am having breakfast. She is having breakfast. He is having Swimming. breakfast. I am swimming. She is swimming. He is swimming. टीचिंग. I am teaching. He is teaching. She is teaching. Eating. I am eating. She is eating. He is eating. Reading. I am reading. She is reading. He is reading. Dancing. I am dancing. She is dancing. He is dancing. Making tea. I am making tea. She is making tea. He is making tea. आय एम मेकिंग टी म्हणजे मी चहा बनवतो आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. आय म्हणजे मी आहे, शी इज म्हणजे ती आहे, ही इज म्हणजे तो आहे. आय एम डान्सिंग म्हणायचं असेल म्हणजे मी नाचत आहे, शी इज डान्सिंग म्हणजे ती नाचत आहे, ही डान्सिंग म्हणजे तो नाचत आहे. तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ह्या मी नेहमी सांगतो की मलाच नाही तर या मुलांना सुद्धा लाईक करा. खास करून हा बिल्ला जर पोरगा आहे त्याला जास्त लाईक करायचे, त्याला लई व्हिडिओमध्ये हाऊस होते. ओके, त्याला चहा पाणीसाठी येतो तो फक्त. नाही बेटा, नाही सॉरी, घाबरलो मी घाबरून गेलो बेटा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. म्हणा सर्वांना. Thank you guys. ओके, थँक्यू व्हेरी मच.